स्वतःला पण आरशात बघून आश्चर्य वाटतं, की बापरे! आपणही असे वेगळेच दिसतोय, ज्यांना आपण दैवत मानतो. त्यांचं रूप आपण आत्ता धारण केलंय. अमोल दादा किंवा मधुराणी किंवा हे सगळे कसे करतायत. तर हे सगळं बघितलं आणि रिसर्च म्हणजे तसाच आहे आणि आता एवढंच आहे की वाहून घ्यायचं. ही हं. फक्त एक मालिका म्हणून, व्यवसाय म्हणून, काम म्हणून त्याच्याकडे सेटवरचा माझ्या मते कोणीही माणूस बघत नाहीये. प्रत्येक जण ही त्याच्या हिशोबाने, त्याच्या पद्धतीने एक कलारूपी आदरांजलीच वाहतोय त्यांच्या चरित्राला. आपल्या भाषेबद्दल समजा आदर रुजवायचा असेल आजच्या पिढीमध्ये, तर तो का रुजेल, कसा रुजेल? की आपण ह्या माणसांबद्दल वाचू, आपण शिवचरित्र वाचू, आपण महात्मा ज्योतिराव फुले, आपण क्रांतीज्योती सावित्रीबाईंबद्दल वाचू. त्यातनं ही एक भावना निर्माण होते, की अरे ही लोकं पण आपलीच भाषा बोलत होती. आपण मराठीत ज्या शब्दाला जे म्हणतो किंवा ज्या वस्तूला जे नाव आहे, तेच हे लोकं पण म्हणाले असतील. हाय, हॅलो, नमस्कार. मी साक्षी जाधव. स्वागत आहे तुमचं इट्स मज्जा मराठीमध्ये. मी आली आज मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहेत मधला अध्याय करणारे अभिषेक आणि राजसी. कसे आहात दोघं? खूप छान. खूप छान, खूप छान. खूप छान लूक वाटतोय तुमचा. प्रथम तर लूकबद्दल काय सांगाल? लूक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं स्वतःला त्या लूकमध्ये बघून? लुक टेस्ट केल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. जेव्हा मी आरशात स्वतःला बघितलं, तेव्हा आपसुकच एक जबाबदारीची जाणीव झाली आणि मला छान वाटलं. मला वेगळंच वाटलं, एका वेगळ्या काळात गेल्यासारखं वाटलं. तर सगळ्या अशा संमिश्र भावना होत्या. त्या आता एक्झॅक्ट सांगता नाही येणार शब्दांमध्ये, की कसं वाटलं. पण खरं सांगायचं तर आपण एक मोठं पात्र साकारतोय. हं. एक अशी व्यक्ती, एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी खूप काही केलेलं आहे. हं. तर तर ते त्या लुक टेस्टलाच त्याची एक जरा हलकीशी जाणीव झाली आणि जबाबदारीचीही जाणीव झाली. येस, राजसी. मी म्हणजे आपण डोक्यात एक विचार करून येतो, की आपण असे कदाचित दिसू, पण ते असं सगळं परिधान केल्यानंतर एक वेगळीच भावना येते. खूप स्वतःला पण आरशात बघून आश्चर्य वाटतं, की बापरे! आपणही असे वेगळेच दिसतोय, ज्यांना आपण दैवत मानतो. त्यांचं रूप आपण आत्ता धारण केलंय. त्यामुळे एकंदर स्वतःच्या चालीत, बोलीत ह्याच्यात खूप फरक स्वतःलाच जाणवतो, की बापरे! आपण स्वतःला कॅरीच वेगळं करायला लागलोय आता. येस. एक डोक्यावर पदर सावरून घेणे किंवा ही नाकात नथ घालणे, गळ्यात येस. एवढे दागिने घालणे याची आपल्याला सवय नसते आजकाल. हो. त्यामुळे ते सगळं एक एक जसं येत गेलं तसं भावच बदलत गेले. तुमच्या दोघांचेही कॅरेक्टर आता एवढे ऐतिहासिक आहेत, तर तुम्ही त्यांचा अभ्यास कसा केला, रिसर्च कसा केला आणि तुम्ही ते आत्मसात करण्याचा किती प्रयत्न करताय? आत्मसात करण्याचा खूप प्रयत्न करतोय कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई असतील किंवा महात्मा फुले असतील यांच्याबद्दल आपण लहानपणापासूनच घरात ऐकत आलेलो आहोत. शाळेत त्याचा वेगवेगळ्या प्रमाणात पण अभ्यास झालेला आहे. ही नावं कानावर पडत गेलेली आहेत. त्यामुळे तेवढा अंदाज होता. पण जसजसा स्क्रीन प्ले येत जातो, हं. जसजशी स्क्रिप्ट येत जाते, एक-एक दिवस पुढे जात जातो, तसं त्यांच्या गोष्टीत आपण अजून रमायला लागतो. त्यामुळे ते खूप जवळून आत्ता आम्हाला स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले आणि मग जे अवांतर एक वाचन आहे, त्यातनं ते जाणवतंय आता. अभिषेक, तू काय सांगशील? हिने सांगितलं तेच, की अ, म्हणजे मी त्यात ॲड करेन, की हं. कथानक जसं आम्ही वाचतोय पुढची पटकथा वाचतोय. प्रताप गंगावणे यात आहेत. हं. ते गुरुजी त्यांना म्हणतात आणि ते हे लिहितायत. तर त्यातले शब्द नवीन, त्या काळातले शब्द म्हणजे जे हं. आमच्यासाठी आता नवीन वाटतात काही-काही वेळी, पण ते येस. खरं त्या काळातले आणि खूप सुरेख शब्द आहेत. खूप गोड आहे. खूप त्याचा गोड आवाज हां. आवाज फार गोड आहे त्या शब्दांचा. तर हे सगळं करत असताना, पटकथा वाचत असतानाच मला असं वाटतं एक प्रकारचा अभ्यास आपोआप हो. होतो आणि ते आत्मसात अजून करायचे. आत्ता हा अध्याय सुरू झालाय. आम्ही अजून त्या प्रक्रियेमध्ये आहोत. हे सगळं सामावून घेण्याच्या, की हे सगळं कसं असेल, काय असेल, आपल्याला कसं करायचंय. तर मी असं म्हणेन, की रिसर्च म्हणजे आम्ही एकतर आधीचे एपिसोड्स बघितले, हं. की कसे झालेत. आधीचं स्क्रिप्ट कसं होतं, डायलॉग्स कसे होते, कसं अमोल दादा किंवा मधुराणी किंवा हे सगळे कसे करतायत. तर हे सगळं बघितलं आणि रिसर्च म्हणजे तसाच आहे आणि आता एवढंच आहे की वाहून घ्यायचं जे काही असेल त्याला. त्यामुळे इतकं सोपं मला असं वाटतं आम्ही त्याचं गणित ठेवलंय. येस. सेटवरती आपण वृक्षारोपण केलंय. म्हणजे फक्त आपण सीरियलमधून नाही, तर एकंदरीत सेटवरती सुद्धा तसं सामाजिक बांधिलकी ठेवली. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मते ती मनात भावना नाही ठेवली,
की आपण हे फक्त पात्र साकारतोय. कार्य त्यांचं खूप अगाध आहे, खूप मोठं आहे. तर ही भावना प्रत्येकाने मनात ठेवून तेवढ्या निष्ठेने ते केलेलं आहे. ही फक्त एक मालिका म्हणून, व्यवसाय म्हणून, काम म्हणून त्याच्याकडे सेटवरचा माझ्या मते कोणीही माणूस बघत नाहीये. प्रत्येक जण ही त्याच्या हिशोबाने, त्याच्या पद्धतीने एक कलारूपी आदरांजलीच वाहतोय त्यांच्या चरित्राला, असं मला वाटतं. त्यामुळे तो भाव आम्ही ही पात्र साकारतोय म्हणून नाही, पण अगदी आम्हाला जे पाणी आणून देत आहेत, आमचा जो आत्ता जे टचअप करून गेले, ते पण आम्हाला त्या नावाने हाक मारतात. ते पण ते मला साऊ म्हणून हाक मारतात किंवा सावी म्हणून हाक मारतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही त्या पात्राचे होत जाता अजून. ते अजून तुमच्या आत ते भिनायला लागतं. तुम्हाला त्या नावाचा आवाज आपलासा वाटायला लागतो. मग त्यामुळे ही भावना प्रत्येकाने जपली आहे आमच्या टीममध्ये. त्यामुळे ती आमच्यातही आता उतरली. कारण आम्ही त्यांनी काही काम केल्यानंतर आम्ही ह्या प्रोसेसमध्ये जॉईन झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित वेळ लागेल, पण अगदीच काही दिवसात आम्ही आपसूक आपलेसे झालो आहोत आता. त्यामुळे प्रोसेस तर हीच. आता तर अनेकांना तुमचे भूमिका रिलेट होणार आहेत. तर आता जी शिक्षण व्यवस्था सुरू आपल्या समाजामध्ये, शिक्षण पद्धती चालू आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मुलांनी किती फोकस केलं पाहिजे आणि कशा प्रकारे, आर्ट फील्ड असो किंवा शिक्षण पद्धत असो, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मला असं वाटतं की आत्ता आत्ता जे शाळेत आहेत किंवा जे शिकतायत त्यांनी मुळात तर ते महाराष्ट्रातले आणि मराठी असतील तर त्यांनी सगळ्यात आधी चांगलं वाचन करायला हवं. त्यांनी आपली मराठी भाषा किती थोर आहे आणि किती अगाध आहे आणि अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे. तर मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा ती रुजवावी भाषा, त्यातले शब्द रुजवावे जे वापरात येत नाहीत आणि जे करता येत नाही. लहेजा कुठलाही असला तरी त्याची हरकत नाही, पण मराठी भाषा मला असं वाटतं की जरा अजून रुजायला हवी. आणि मग तुम्ही आपल्या भाषेमध्ये इतक्या गोष्टी, इतक्या छान छान, मला असं वाटतं की लहान लहान गोष्टी असतात की त्या जरी तुम्ही आत्मसात केल्या तरी तुम्हाला ग्लोबली बाहेर काय चाललंय हे सगळं तुम्हाला आत्मसात करणं हे खूप सोपं जाईल. अशी मला असं वाटतं आपली भाषा आहे. आणि शिक्षण पद्धतीवर तेच वाटतं की आणखीन मराठी भाषा मला असं वाटतं लोकांपर्यंत पोचवली गेली पाहिजे. बाकी तंत्रज्ञान आणि AI किंवा या गोष्टी सगळ्या मला असं वाटतं की हे फक्त ते तेवढ्यापुरतंच आहे. त्याची मदत तुम्ही घ्यायला हवी, पण त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहता कामा नये असं मला वाटतं. जेवढा विद्यार्थी त्याचं काम करतो, त्याने अभ्यास करायला हवा, मला असं वाटतं तेवढंच पालकांनी सुद्धा, ते सुद्धा शिक्षक असतात. शाळेतले शिक्षक तर असतातच, पण मला असं वाटतं की पालक सुद्धा एक प्रकारचे शिक्षक असतात. रोजच्या घडामोडीत, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मुलांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांनाच आपण शिकत असतो. त्या सगळ्यामध्ये याचं भान ठेवायला हवं की आपण कुठे राहतो आणि आपली मुळं कुठे आहेत. हे सगळं केलं की मला असं वाटतं या सगळ्या ओव्हरऑल सिस्टीममध्ये, या सगळ्यामध्ये आपोआप फरक पडायला सुरुवात होईल आणि माणूस माणसाशी माणसासारखा वागेल असं मला वाटतं. ग्रेट. हे खूप छान स्टेटमेंट होतं. राशी, तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? आय विल ॲड टू जे अभिषेक म्हणाला की आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्याला आपला इतिहास व्यवस्थित माहिती पाहिजे. आपल्या भाषेबद्दल समजा आदर रुजवायचा असेल आजच्या पिढीमध्ये, तर तो का रुजेल, कसा रुजेल, की आपण ह्या माणसांबद्दल वाचू, आपण शिवचरित्र वाचू, आपण महात्मा ज्योतिराव फुले, आपण क्रांतीज्योती सावित्रीबाईंबद्दल वाचू. त्यातनं ही एक भावना निर्माण होते की अरे ही लोक पण आपलीच भाषा बोलत होती. आपण मराठीत ज्या शब्दाला जे म्हणतो किंवा ज्या वस्तूला जे नाव आहे तेच हे लोक पण म्हणाले असतील. त्यामुळे त्यांनी ती आपुलकी, त्यांनी ती आत्मीयता भाषेबद्दल वाढेल आणि त्यातनं माझ्या मते ह्या लोकांबद्दल जाणून, ह्यांच्या धाडसाबद्दल, ह्यांनी आजच्या पिढीने काय घेतलं पाहिजे ह्यातनं, तर तुम्हाला जे करायचं आहे, तुम्हाला जे रुचतं, पटतं, बरोबर वाटतं, ज्यात तुमचं मन रमतं, ते कुठलेही पाश न बाळगता ते तुम्ही अत्यंत धाडस दाखवून ते तुम्ही करावं आणि तेच समाज कल्याणासाठी कारणीभूत ठरेल. त्यामुळे हे आपल्याला त्याचा वारसा आपण चालवावा एवढंच मला वाटतं. आणि पुढे सुद्धा म्हणजे फक्त आपल्या पुरतंच मर्यादित न राहता आपण बाकी सुद्धा गोष्टी, बाकी देशातल्या गोष्टी, इतर ठिकाणी शिक्षण पद्धतीत जर एखादी चांगली गोष्ट आपल्याला आढळली तर ती सुद्धा मला असं वाटतं आपण लगेच आत्मसात करायला हवी आणि ती सुद्धा एक्झिक्यूट करायला हवी. म्हणजे आपण डोळे कान उघडे ठेवायला हवेत. फक्त आपल्यातच राहावं असंही म्हणायचं नाहीये,
पण मुळं आपली न विसरता मला असं वाटतं आपण थोडासा युनिव्हर्सल वैश्विक विचार करायला हवा. येस, तुम्हाला खूप शुभेच्छा. मला शेवटचं विचारायचं होतं हा. की तुम्हा दोघांना एकमेकांसोबत आता काम करताना कसं वाटतंय? सांग तू सुरुवात कर. आम्ही ह्या सिरियलच्याच निमित्ताने भेटलो पहिल्यांदा. म्हणजे आम्ही आमचे खूप कॉमन फ्रेंड्स आहेत. आम्ही एकमेकांबद्दल खूप ऐकलं होतं, पण एकमेकांना असे पहिल्यांदा भेटलो आणि ते असं वाटलं की अरे ह्यांना तर आपण ओळखतो. कारण खूप ऐकलेलं होतं आधीपासून मित्रांमुळे आणि असंही बऱ्याच इव्हेंट्समध्ये होतं की एवढी लोक असतात, त्यामुळे तुम्ही असं रूमच्या त्या कोपऱ्यातल्या काय व्यक्तीला बघता की हा व्यक्ती आलाय, बट म्हणजे इतकी माणसं की ती भेट होत नाही. हो. असं आमच्याबरोबर अनेक वेळा झालंय, जे आम्हाला आत्ता भेटल्यावर अरे तू तिथे होतास, हो मी पण होते, मग पण भेटलो कसे ते. पण हा योग यायचा होता ह्या कामासाठी भेटण्याचा आणि तो आला आणि आम्ही आता खूप 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 खुश आहोत. येस. मलाही तेच वाटतं, आम्ही खूप खुश आहोत. आणि सावित्रीबाई आणि ज्योतिराव हे पात्र साकारताना आणि त्यांचा हा मधला अध्याय साकारताना मला असं वाटतं की म्हणजे हे पात्र करत असताना दोघांच्या मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी जुळायला तुमच्या हव्यात आणि त्या Yes. नकळत जुळल्यात. म्हणजे आमचे विचार बेसिकली काय आहेत, शिक्षणाबद्दलचे एकंदरीत काय आपल्याला वाटतं, कामाबद्दल का- आमच्या पद्धती पण हा म्हणजे ते सिमिलर, प्रोसेस सिमिलर आहे. करेक्ट ते आहे. मराठीची आवड दोघांनाही आहे खूप. आणि एकमेकांना सांगणं काही गोष्टी, एकमेकांच्या गोष्टी ऑब्झर्व करणं, एकमेकांना बुस्टअप करणं, आत्मविश्वास देणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आता आमच्यात घडतात. बाकी आधी काय होतं तिने सांगितलं की आम्ही येस. एकमेकांना इथेच भेटलो, पण आम्हाला दोघांनाही काम करताना खूप मजा येते आणि आम्ही खरोखर हा मधला अध्याय नक्कीच छान, याचा प्रवास छान असेल एवढी खात्री मी मात्र नक्की देतो. जाता आता प्रेक्षकांना अपील. आम्ही हेच सांगू की आता स्टार प्रवाहावर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरूच आहे. खूप छान लोकांना आवडते आणि त्यातला मधला अध्याय आता आम्ही करतोय, तर तुम्ही नक्की बघा. येस, लहान ज्योतिराव आणि लहान साऊ यांना जेवढं तुम्ही प्रेम दिलं तेवढंच तुम्ही आम्हालाही द्या, एवढीच 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 इच्छा. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.